नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तुमचं नवीन अशा व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC 40 वर्ड पर मिनिट या टायपिंग एक्झामच्या संदर्भात महत्त्वाचा असा असणारा प्रश्न म्हणजे लेटर रायटिंग आणि या लेटर रायटिंगच्या संदर्भाने चर्चा केलेली आहे. तर लेटर रायटिंगमध्ये पहा, एकूण 2 प्रकारची लेटर राहतात, ज्याला आपण पत्राचं टंकलेखन असं सुद्धा मराठीत म्हणतो. तर एक राहतं बिझनेस लेटर आणि एक पर्सनल लेटर. तर बिझनेस लेटरच्या संदर्भाने ऑलरेडी आपण व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही चॅनलवरती चेकआउट करू शकता. ऑलरेडी आपण बिझनेस लेटरच्या संदर्भाने काम केलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण पर्सनल लेटर म्हणजेच रिझ्युमे याच्या संदर्भात काम करीत आहोत. जर ऑलरेडी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या, कारण परीक्षेला दोन्ही येतील. तर थोडीशी ओझरती आपण इन्फॉर्मेशन घेऊया, माहिती घेऊया. एकूण 15 मार्कांसाठी हे लेटर रायटिंग राहतं आणि सरासरी 30 मिनिटांचा वेळ याला दिला जातो. तर जवळपास अर्धा तास आपल्याला वेळ आहे आणि अर्धा तासामध्ये 15 मार्कांसाठी काम करायचं आहे. तर परीक्षेमध्ये आपल्याला बिझनेस लेटर किंवा पर्सनल लेटर दोघांपैकी एक प्रश्न विचारला जातो. दोघांपैकी एक प्रश्न राहतो, त्याच्यामुळे आपल्याला तयारी करत असताना दोन्हींची करावी लागेल, दोन्हींना सामोरं जावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्यातही खूप स्टाईलचे प्रकार आहेत, ते आपण थोडंसं पाहूया. ज्यावेळेस प्रश्न हा येतो लेटरचा, त्यावेळेस तो अनफॉर्मॅटेड असतो, म्हणजे त्याला काही फॉर्मॅटेड नसतो, तो कोणत्याही प्रकारचं फॉर्मेशन दिलं नसतं. त्याला नंतर आपल्याला फॉर्मॅट करून घ्यावा लागतो लीगली. जसं की आपल्याला 30 वर्ड पर मिनिटमध्ये डायरेक्ट प्रश्नामध्ये उत्तर दिसतं, म्हणजे डायरेक्ट फॉर्मॅटेड राहतो तो प्रश्न, मात्र 40ला फॉर्मॅटेड नाही येत. मग आपल्याला काय करावं लागते, व्यवस्थित टाईप करून घ्यावं लागेल. प्रश्नपत्रिकेत वेगवेगळे आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेल्या जातील, इन्स्ट्रक्शन दिल्या जातील, त्यांना आपल्याला व्यवस्थित फॉलो करावं लागेल. पत्र टाईप करत असताना आपल्याला स्क्रीनवरती लेफ्ट साईडला क्वेश्चन दिसतो आणि राईट साईडला त्याचं आन्सर द्यावं लागतं. जसंच्या तसं टाईप करायचं नाही, मात्र त्यासाठी काही त्यांनी गायडन्स दिलेले आहेत, गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. तर त्या गाईडलाईन्सनुसारच आपल्याला काम करावं लागतं. जसं की आपल्याला 30मध्ये आपण ॲज इट इज करत राहतो, 40मध्ये तसं नसते. पत्र टाईप करताना जर आपल्या काही चुका झाल्या तर आपण त्या दुरुस्त करू शकतो. याच्यासाठी मात्र काही वेगवेगळ्या स्टाईल आहेत. मी मगाशीच बोललो स्टाईल आहेत. ते कोणत्या स्टाईल आहेत तर पहा, प्रश्नामध्ये एक इंडियन स्टाईल येते आणि एक ब्लॉक स्टाईल येते. ज्यावेळेस आपल्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीसाठी इंडियन स्टाईल येते, त्यावेळेस सुरुवातीला टू नंतर आपल्याला एक टॅब द्यायचा आहे. पहा, टूच्या खाली एक टॅब द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीला 2 टॅब द्यायचे. पहा, 1 आणि हा 2, आणि तिसऱ्या ओळीसाठी 3 टॅब द्यायचे. 1, 2 आणि 3. पहा, सुरुवातीला 1, नंतर 2, नंतर 3 या पद्धतीने टॅब देत जायचं. जर समजा हीच इंडियन स्टाईल पॅराग्राफसाठी देखील आली तर प्रत्येक पॅराग्राफच्या सुरुवातीला एक टॅब द्यायचा. किती टॅब? 1. पहा, बरेचसे विद्यार्थी काय करतायत की पहिल्या पॅराग्राफला एक टॅब देतात, दुसऱ्या पॅराग्राफला 2 टॅब देतात, तिसऱ्या पॅराग्राफला 3. तर ते ॲड्रेस ऑफ ॲड्रेसीला आहे, ते काय पॅराग्राफला लागू नाही होत. आणि जर का आपल्याला ॲड्रेस ऑफ ॲड्रेससाठी ब्लॉक स्टाईल आला आणि पॅराग्राफसाठी पण ब्लॉक स्टाईल आला, तर तो लेफ्ट मार्जिनला ॲज इट इज सोडायचा, त्याच्यामध्ये कुठेही टॅब द्यायचा नाही. क्लिअर? त्याच्यानंतर पहा, सध्या आपण पर्सनल लेटरच्या संदर्भात काम करतोय. तर पर्सनल लेटरसाठी एकूण आपल्याला मार्क आहेत 15, वेळ आहे 30 मिनिटांचा. त्याच्यामध्ये टायपिंगसाठी 7.5 मार्क आहेत आणि प्रेझेंटेशनसाठी 7.5 मार्क आहेत. टायपिंगमध्ये प्रत्येक चुकीसाठी अर्धा मार्क आपला मायनस होईल, अर्धा मार्क वजा केला जाईल. आणि जर चुकांची संख्या 15 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर आपल्याला 0 मार्क मिळेल. किती मार्क मिळेल? 0.
चुकाचा अर्थ काय तर चुकीचे शब्द टाईप करणे किंवा अपूर्ण टायपिंग करणे किंवा शब्द सोडून देणे. तर अशा सगळ्या प्रकारांना चुका मानल्या जातात. आणि मग प्रेझेंटेशनसाठी खूप सारे ऑप्शन आहेत. सध्या आपण हे पर्सनल लेटर अनफॉर्मॅटेड असतं तर ते टाईप करावं लागेल. प्रश्नामध्ये जिथं का पहा अशा डॅश डॅश दिसतील तिथं आपल्याला एंटर प्रेस करायचा असतो. जिथं आपल्याला डॅश डॅश दिसतील तिथे एंटर प्रेस करायचा असतो. आणि मग आपण सुरुवातच करूया लेटर टाईप करायला, कारण त्यांनी दिलेल्या गाईडलाईन्स आणि आपण आपले लेटर सुरू करून देऊ. सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी आहे की पर्सनल लेटरमध्ये कुठेही कुणीही फॉन्ट साईज वाढवायची नाही. फॉन्ट साईज ही फक्त बिझनेस लेटरमध्ये वाढवायची. मी वारंवार सांगतोय, फॉन्ट साईज ही फक्त बिझनेस लेटरला वाढवायची आहे, पर्सनल लेटरला वाढवायची नाही. उगाचच काहीतरी वाढीव डोकं लावून घेऊ नये. तर पहा, मी सुरुवातीला टाईप करून घेतो. आपलं लेटर सुरू करूया. तर पहिलाच प्रश्न वाचून घ्या. सेंडर नेम विल बी ब्लॉक कॅपिटल लेटर. तर पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं की सेंडरचा जो काही नेम आहे, ॲड्रेस आहे, नेम सांगितलं त्याने पर्सनली. सेंडर नेम हे ब्लॉक कॅपिटल लेटर्समध्ये पाहिजे. तर कॅपिटल लेटरमध्ये त्याला मी कन्वर्ट करून घेतलं, म्हणजे कॅप्स लॉक ऑन केला आणि टाईप केलं. त्याच्यानंतर एंटर प्रेस करून रेग्युलर पद्धतीने आपलं डाटा टाईप करून घ्या. टायपिंग करीत असताना जिथं डॅश 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 दिसतो ना तिथं एंटर प्रेस करायचा. आणि त्याच्यानंतर मी पूर्ण डेटा टाईप केल्याच्या नंतर डेट आहे. सध्या चालूला कुठेही एक्स्ट्रा एंटर देऊ नका. सुरुवातीला सध्या कुठेही एक्स्ट्रा एंटर द्यायचा नाही. फक्त टायपिंग काम करत राहा, फक्त टायपिंग करीत राहा. टू नंतर काहीही टाईप करायचं नाही. तुम्ही जर तिथला ॲड्रेस टाईप करत असाल तर खूप मोठी चूक करताय. टू नंतर डायरेक्ट सब्जेक्ट घ्यायचा. मग ते टू नंतरचा ॲड्रेस कसा टाकायचा तर ॲड्रेस ऑफ ॲड्रेस हे आपल्याला मेलिंग मधून करायचा आहे. तर तो सगळ्यात शेवटी करूया आपण. चालूला फक्त टायपिंगचं काम करीत राहा. सब्जेक्ट टाईप झाला की रेफरन्स टाईप करून घ्या. पहा, त्याच्यानंतर पहिला पॅरेग्राफ मी टायपिंगला घेतोय. मी कुठेही एक्स्ट्रा एंटर दिलेला नाही, लक्षात घ्या. कुठेही मी फॉर्मॅटिंग केलेलं नाही आणि टू नंतर मी काहीही लिहिलेलं नाही. मी सध्या फक्त टायपिंग करून घेतोय. टायपिंग करीत असताना जिथं डॅश डॅश आहे तिथं एंटर प्रेस करा, जेणेकरून आपला पॅरेग्राफ चेंज होईल. आणि कोणतेही फॉर्मॅटिंग करू नका, फक्त टायपिंग करीत राहा. पर्सनल डिटेल टाईप करीत असताना एक लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस आपण पर्सनल डिटेल्सला खाली येतो, जसे की आपण त्याचं नेम टाईप करणार आहोत, तर नेम नंतर स्पेस न देता कोलन प्रेस करा. स्पेस न देता, स्पेस हो का आता जो दिला तो द्यायचा नाही, स्पेस द्यायचा नाही. का नाही द्यायचा तर आपल्याला जे कोलन आहेत ना ते एका खाली एक आले पाहिजेत, आणि स्पेस जर आपला कमी जास्त झाला तर ते एका खाली येत नाहीत. मग मी स्पेसच द्यायचा नाही. विदाउट स्पेस ते व्यवस्थित एका खाली एक येतात. जर स्पेस दिला आपण तर ते एका खाली एक बसत नाही तर आपले मार्क जातात. त्यामुळे मी नेम नंतर कोलन मध्ये स्पेस न देताच पूर्ण टाईप केलं, मात्र विनय नंतर स्पेस दिलेला आहे. ॲड्रेस नंतर विदाउट स्पेस कोलन, विदाउट स्पेस पुढचा ॲड्रेस, आणि त्याच्यानंतर तुम्ही स्पेस द्या, काय हरकत नाही. मात्र कोलनच्या अलीकडेही स्पेस नको आणि पलीकडेही नको. म्हणजेच कोलनच्या अगोदरही स्पेस नको आणि कोलन नंतरही स्पेस नको. बाकी तुमचं ॲज इट इज टाईप करून घ्या. ईमेल आयडी देखील तसंच टाईप करा. टाईप करून झाल्याच्या नंतर आपल्याला टाईप करायचे आहे त्याच्या क्वालिफिकेशन. ॲज इट इज करा, कोलन द्या आणि एंटर प्रेस करा. क्वालिफिकेशन साठी आपल्याला टेबल इन्सर्ट करायचं आहे, ज्याच्यामध्ये एकूण आपल्याला 5 कॉलम आणि 4 रो घ्यायचे आहेत. तर इन्सर्ट टेबल वरती क्लिक करायचं. इथून घ्यायचं नाही, इन्सर्ट टेबल आणि कॉलम 4 आणि रो, सॉरी कॉलम 5 आणि रो 4 पाहिजेत.
तर त्याच्यामध्ये मी टायपिंग करून घेतो. ॲज इट इज टाईप करून घ्या, कुठेही काही डोकं लावण्याची आवश्यकता नाही. जे दिसतं ते टाईप करा, जसं दिसतं तसं टाईप करा. फारसं काही त्याला डोकं लावण्याची आवश्यकता नाही, पण चुकून देऊ नका. ते काहीही चुकीचं काम करायचं नाही. जसं दिसतं तसं टाईप करा. जे दिसत नाही ते टाईप करायचं नाही. जेवढं दिसतंय तेवढं टाईप करायचं. जिथं डॉट नाही तिथं डॉट टाकायचा नाही. आता बरेचसे विद्यार्थ्यांचे गडबड होते की एक्झाम जे काही नाव दिलेलं आहे, BA नंतर एक डॉट पाहिजे, HSC नंतर एक डॉट पाहिजे, त्यांनी दिला नाही. आपण वाढीव डोकं लावायचं नाही. टेबलचे काम झाल्याच्या नंतर टेबलच्या खाली कर्सर घ्या आणि पुढचा पॅरेग्राफ टाईप करून घ्या. तर पहा, पुढचा मी पॅरेग्राफ टाईप करून घेतो पटकन. पहा, एकूण आपण बेसिक पासून आलेलो आहे. म्हणजे टायपिंग करताना कोणत्या काळजी घ्यायच्या, कारण आपल्याला अपेक्षित आहे की आउट ऑफ मार्क पडावे. 15 पैकी 15 आपल्याला पडले पाहिजेत. त्याच्यामुळे व्यवस्थित प्रत्येक स्टेपसाठी वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेणं आवश्यक आहे, नाहीतर मग आपले मार्क जातील. बरोबर. त्याच्यानंतर मी थँकिंग यू लिहितो, टाईप करतो. त्याच्यानंतर युअर फेथफुली जे काही नाव असेल ते टाईप करा, जे काही असेल ते टाईप करा. त्याच्यानंतर एनक्लोजर जे काही असेल ते. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, आता माझं सगळं काम टाईप करून झालेलं आहे. पूर्ण आपलं लेटर टायपिंग करून रेडी आहे. आणि आता आपल्याला आवश्यकता आहे ती फॉर्मॅटिंग. कशाची? फॉर्मॅटिंगची. कारण प्रत्येक गोष्टीसाठी अलग अलग फॉर्मॅटिंग आहे. तर पहा, पहिलंच फॉर्मॅटिंग आहे. तर नाव आणि पत्ता, पत्र पाठवणाऱ्याचं नाव हे बोल्ड पाहिजे आणि रुलर लाईनचा उपयोग करून ते कुठं करायचं आहे तर 3.5 ला ड्रॅग करून नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. तर पहा, त्यांनी सांगितलेलं ॲज इट इज ते 3.5 ला सेट करायचं. तर मग नाव बोल्ड केलं आणि पहा व्यवस्थित जो डेट आहे, डेटच्या अगोदर एक एंटर द्यायचा आहे आणि डेटच्या नंतर एक एंटर द्यायचा आहे. आणि 3.5 ला सेट करा, सिलेक्ट करा आणि 3.5 इंचांवरती आणून सेट केलं. ठीक आहे. 2 नंतर काम करायचं आहे, तर 2 नंतर एक एक्स्ट्रा एंटर. आणि पहा, जे काही ॲड्रेस ऑफ ॲड्रेसेसचा ॲड्रेस आहे तो आपल्याला मेलिंग मधून काम करायचं आहे, मेल मर्ज मधून. 2 नंतर पत्ता टाईप करायचा नाही, 2 नंतर मेल मर्जचा वापर करून काम करायचं आहे. तर कसं करायचं आहे ते प्रॅक्टिकलीच पाहू. थेरॉटिकली फारसं काही त्याच्याबद्दल मी सांगितलं, कारण जे काम प्रॅक्टिकली करायचं ते उगाच थेरॉटिकली काही सांगण्यात मज्जा नाही. तर ठीक आहे, जाऊया आपण थेरॉटिकली थोडंसं आणि नंतर प्रॅक्टिकली जाऊया. ज्यावेळी आपण ॲड्रेस ऑफ ॲड्रेसचा ॲड्रेस घेतोय त्यावेळेस आपल्याला मेल मर्जचा यूज करायचा आहे. तर मेल मर्ज मेनूमधील जे काही टॅब आहे तिथं क्लिक करायचं आहे आणि त्याच्यामध्ये न्यू किंवा सिलेक्ट रिसिप्शन्स वरती क्लिक करून न्यू ॲड्रेस लिस्टचा जो डायलॉग बॉक्स येईल, तर त्या डायलॉग बॉक्समध्ये आपल्याला पूर्ण एंट्री टाईप करायच्या आहेत. आणि एंट्री टाईप करून झाल्याच्या नंतर एंट्री करून घेतल्याच्या नंतर आपल्याला दुसरी एंट्री टाईप करायची आहे. आणि पूर्ण एंट्री टाईप केल्याच्या नंतर नेव्हिगेशन कीचा उपयोग करून आपल्याला काम करायचं आहे. तर सुरू करूया. सिलेक्ट रिसिप्शन, टाईप अ न्यू लिस्ट आणि फर्स्ट नेम मध्ये पहिली एंट्री टाईप करून घ्या. जे काही असेल ते, जे काही तिथं प्रश्नामध्ये असेल ती एंट्री टाईप करा. त्याच्यानंतर त्यांचा ॲड्रेस लाईन 1 जो काही असेल तर तो द्या. जसं असेल तसा, फारसं वाढीव काम नाही करायचं. जे त्यांनी दिलेलं आहे तेच टाईप करा. ॲड्रेस लाईन 1 मध्ये डेटा टाईप करा, ॲड्रेस लाईन 2 मध्ये डेटा टाईप करा.
दुसरी एंट्री न्यू एंट्री म्हणून मी घेतली आणि दुसरी एंट्री टाईप करा ॲज इट इज. स्पेलिंग मिस्टेक करायची नाही, गडबड करायची नाही, जे आहे ते टाईप करून झाली की दुसऱ्या एंट्रीचा ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2 दोन्हीही टाईप करून घ्या. दोन्हीही गोष्टी टाईप करून झाल्याच्या नंतर त्यांना करायचं ओके. त्यांना करा ओके. ओके केल्याच्या नंतर ही फाईल सेव्ह करा म्हणून सांगेल, तर कोणत्याही नावाने ती सेव्ह करा, काही हरकत नाही. मी उगाचच अशी नावं टाकून दिली आणि सेव्ह केली. त्याच्यानंतर पहा इन्सर्ट मर्ज फील्ड म्हणून एक ऑप्शन पाहायला मिळतो. कोणता? इन्सर्ट मर्ज फील्ड. तर आता त्यांनी काय सांगितले पहा, ॲड्रेस ऑफ ॲड्रेसेस साठी ब्लॉक स्टाईल सांगितलेली आहे. तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे ब्लॉक स्टाईल आणि इंडियन स्टाईल काय असतात. ब्लॉक स्टाईल काय करते, तर आपल्याला लेफ्ट मार्जिनला ॲज इट इज डेटा ठेवायचा आहे. मग फर्स्ट नेम ॲड्रेस लाईन 1 आणि ॲड्रेस लाईन 2, कारण कोणतं सांगितलं आपल्याला ब्लॉक स्टाईल. आता त्याच्यानंतर पहा सब्जेक्ट आणि रेफरन्ससाठी काम करायचं आहे. तर सब्जेक्ट आणि रेफरन्स, सब्जेक्टला काय करायचं आहे, बोल्ड करायचं आहे आणि पुढच्या मॅटरला अंडरलाईन करायचं आहे. त्याचप्रमाणे रेफरन्सला सिलेक्ट करून त्यास बोल्ड करावे आणि तिथून पुढे असणाऱ्या मॅटरला क्लिक करून अंडरलाईन करायचे. जर प्रश्नामध्ये पॅरेग्राफला ब्लॉक स्टाईल दिलेली असेल तर रेफरन्स आणि सब्जेक्ट हे मार्जिनला लागून ठेवायचे आणि जर प्रश्नामध्ये पॅरेग्राफला इंडियन स्टाईल असेल तर एक एक टॅब द्यायचा आहे. एकच टॅब द्यायचा आहे, दोन द्यायचे नाहीत. एक टॅब देऊन रेफरन्स आणि सब्जेक्ट पुढे घ्यायचा आहे. संदर्भ नंतर एक ब्लँक लाईन असावी, म्हणजे रेफरन्स नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. तर पहा प्रश्नामध्ये कोणती आपल्याला दिलेली आहे इंडियन स्टाईल पॅरेग्राफसाठी, तर पॅरेग्राफ शुड बी इंडियन स्टाईल. मग आपल्याला रेफरन्ससाठी पण इंडियन स्टाईल द्यावी लागेल. तर मी एक टॅब दिला, सब्जेक्टला बोल्ड केलं आणि पुढच्या मॅटरला अंडरलाईन केलं. कारण पॅरेग्राफला मला इंडियन स्टाईल आहे, मग मी रेफरन्सला पण एक टॅब दिला, रेफरन्सला एक टॅब आणि रेफरन्सला सिलेक्ट करून बोल्ड करायचं आहे आणि पुढच्या डेटाला अंडरलाईन करायचा आहे. पुढच्या सगळा मॅटर जो काय आहे तो अंडरलाईन करायचा आणि रेफरन्स नंतर एक एक्स्ट्रा एंटर दिलेला आहे, एक्स्ट्रा एंटर. त्याच्यानंतर पहा काही गाईडलाईन्स आहेत आपल्याला पॅरेग्राफसाठी. ज्यावेळेस आपण पॅरेग्राफ टाईप करतो त्याच्यावेळेस रेस्पेक्टेड सर हे लेफ्ट मार्जिनलाच असावं, त्यात जस्टिफाय अलाइनमेंट करायचं नाही आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचं. तर पहा इंडियन स्टाईल सांगितलं तर पॅरेग्राफला सुरुवातीला इंडियन स्टाईल. पहा मित्रांनो, जो काही आपला पॅरेग्राफ आहे त्याला एक टॅब द्यायचा आहे आणि रिस्पेक्टेड सर नंतर एक आपल्याला एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे, जो की माझ्याकडून चुकून राहिलेला आहे द्यायचा. तो तुम्ही विसरू नका, माझ्याकडून चुकून राहिलेला आहे तो, कारण मी अगोदर स्क्रीन रेकॉर्ड केलेली आहे आणि नंतर मी व्हॉइस ओव्हर देतोय. तर आता व्हॉइस ओव्हर देतोय, त्याच्यात मी काही बदल करू शकत नाही. मात्र तुम्ही त्याला एक्स्ट्रा एंटर द्या, एक्स्ट्रा एंटर द्या. त्याच्यानंतर पहा रिस्पेक्टेड सर सोडून अदर पॅरेग्राफला मी जस्टिफाय केलं. त्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स वरती आहे. पर्सनल डिटेलच्या अगोदर एक एक्स्ट्रा एंटर पाहिजे आणि पर्सनल डिटेल नंतर एक एक्स्ट्रा एंटर पाहिजे. पर्सनल डिटेल हेडिंगला आपल्याला बोल्ड, सेंटर अलाइनमेंट आणि अंडरलाईन करायचं आहे. आणि पहा नेम नंतर जो काही कोलन आहे तिथं आपल्याला 3 टॅब द्यायचे आहेत आणि सगळा लेफ्ट साईडला डेटा आहे तो टेक्स्ट बोल्ड करून घ्यायचा आहे आणि क्वालिफिकेशन नंतर एक एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. तर पर्सनल डिटेलला काय काय सांगितलं, सेंटर अलाइनमेंट, त्यानंतर त्यांनी सांगितलं त्याला बोल्ड करायचे, अंडरलाईन करायचे. त्याच्या अगोदर एक एक्स्ट्रा एंटर आणि त्याच्यानंतर एक एक्स्ट्रा एंटर, एक्स्ट्रा एंटर द्या. आणि त्याच्यानंतर पहा मी पुन्हा एकदा सांगतोय, रिस्पेक्टेड सर नंतर एक्स्ट्रा एंटर द्यायचा आहे. तो माझा राहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा नेमच्या म्हणजे जे काही आहे हेडिंग त्याला बोल्ड करायचं आहे. मी सध्या सगळेच हेडिंग बोल्ड करून घेतो. सर्वच्या सर्व हेडिंग बोल्ड करून घेतल्याच्या नंतर पहा आता ऍड्रेस नंतर नाशिक लिहिलंय ना, तर ते बोल्ड करायचं नाही, फक्त हेडिंग बोल्ड करायचं. नाशिक काही आपलं हेडिंग नाहीये, बरोबर.
तर फक्त जे काही हेडिंग आहे तेवढंच बोल्ड करा. एक्स्ट्रा काही काम करायचं नाही, याची गरज नाही. काहीतरी उगाच वाढीव डोकं नका लावू. त्याच्यानंतर पहा, नेम नंतर काय सांगितलं की आपल्याला एक्स्ट्रा 3 टॅब द्यायचे आहे. तर कोलनच्या एक्झॅक्ट इथं कर्सर घ्या, 1 2 आणि 3. त्याच्यानंतर एक्स्ट्रा 1 दिला. सेम आता ॲज इट इज पहिल्याला 3 द्या, बाकीच्यांना एका खाली एक येऊ द्या. मग काहींना 4 बसतील, काहींना 2 बसतील, काहींना 3 बसतील. ठीक आहे. आता एका खाली एकच आले पाहिजे. काहींना कदाचित 1 पण बसेल, काहींना 2 बसतील, काहींना 4 बसतील. जेवढे टॅब बसतील तेवढे बसवा आणि ॲज इट इज एका खाली एक आले पाहिजेत. या पद्धतीने सगळं काम करून द्या. पहा, त्यानंतर क्वालिफिकेशन नंतरचा जो काही कोलन आहे तो पण याच्या खाली येऊ द्या आणि एक्स्ट्रा एंटर द्या. आता टेबलसाठी आपल्याला काम करायचं आहे. तर टेबलसाठी पुन्हा त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेले आहेत, ते आपण गाईडलाईन्स पाहूया. आपण प्रत्येक गोष्टीचे आपल्याला गाईडलाईन्स पाहायचे आहेत. तर गाईडलाईन्स मध्ये आपल्याला हेडिंग बोल्ड करायचं आहे. हेडिंगला काय करायचे, बोल्ड. आणि जो काही बाकीचा डेटा आहे त्याला फक्त सेंटर अलाइनमेंट करायचं, त्याच्या पलीकडे काहीच नाही करायचं. हेडिंग बोल्ड आणि पॅरेग्राफला एक्स्ट्रा एंटर, म्हणजे टेबलच्या अगोदर एक एक्स्ट्रा एंटर, टेबल नंतर एक एक्स्ट्रा एंटर. तर आपल्याला इथे एक एंटर द्यायचा आहे, एंटर द्यायचा आहे आणि नंतर एक टॅब द्यायचा आहे. टॅब का द्यायचा आहे पहा, कारण पॅरेग्राफला इंडियन स्टाईल सांगितलंय आणि आपला पॅरेग्राफ आहे, हा पॅरेग्राफ आहे आणि याला काय करायचे आपल्याला, जस्टिफाय अलाइनमेंट करायची. कोणती अलाइनमेंट, जस्टिफाय अलाइनमेंट. कोणाला, तर सेकंड पॅरेग्राफला, कारण 2 पॅरेग्राफ आहेत. फर्स्ट पॅरेग्राफ आहे आणि सेकंड पॅरेग्राफ आहे. पहिल्या पॅरेग्राफला आपण जस्टिफाय केलं आणि दुसऱ्या पॅरेग्राफला पण आपल्याला जस्टिफाय करायचं आहे. पहा, जो काही आहे स्टाईल प्रमाणे टाकायचे. थँक्यू. पॅरेग्राफला जस्टिफाय करायचं आणि दुसऱ्याला पण जस्टिफाय करायचं. त्याच्यामध्ये थँकिंग यूला पण जस्टिफाय करायचं. वरती रिस्पेक्टेड सरला जस्टिफाय करायचं नाही. दोन्हीकडे पॅरेग्राफ असणार आहे, त्यामुळे दोन्हीकडे आपल्याला जस्टिफाय स्टाईल अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर पहा, जे काही आपला टेबल आहे, टेबलसाठी सुद्धा त्यांनी काही गाईडलाईन्स दिलेल्या होत्या, पण आपण पाहिलेलं आहे. मग एवढा एरिया कुठपर्यंत याला जस्टिफाय केलं पहा, व्यवस्थित बारकाईनं. थँकिंग यू पर्यंत सगळं आपण जस्टिफाय केलेलं आहे. थँकिंग यूला सोडू नका. माझ्याकडून काही राहिलेलं आहे ते थोडंसं, कारण गाईडलाईन नुसार आपणच काम करतोय. त्याच्यानंतर पहा, आपल्याला थँकिंग यू आणि यू आर फेथफुली साठी काही दिलेलं आहे. काय, कॉम्प्लिमेंटरी क्लोज. युअर फेथफुली सही करणाऱ्यासाठी आपल्याला 2 एक्स्ट्रा एंटर द्यायचे आहेत. तो राईट साइड हँड किंवा लेफ्ट हँड साइड असा 2 प्रकारे असतो. लेफ्ट हँड साइड असेल तर तो त्याला काही फॉर्मॅटिंग करायचं नाही, त्याला लेफ्ट साइडला ॲज इट इज ठेवायचा. पण कॉम्प्लिमेंटरी क्लोज जर राईट हँड दिलेला असेल तर त्याला 3.5 वरती आणून सेट करायचं. तर पहा, याच्यानंतर या दोघांना सिलेक्ट केला आणि 3.5 ला आणून सेट करायचे, कारण राईट हँड साइड आपल्याला दिलेला आहे. आणि सेंटर अलाइनमेंट आणि 2 एक्स्ट्रा एंटर. तर पहा, याला आपल्याला लेफ्ट साइडला ठेवायचं असतं इनक्लोजर, तर मी त्याला लेफ्ट साइडलाच घेतला. आता पहा, 2 आपल्या याच्यामध्ये चुका झालेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे रिस्पेक्टेड सर नंतर आपण एक एक्स्ट्रा एंटर दिलेला नाही आणि थँकिंग यूला आपण जस्टिफाय केलेलं नाही. तर त्यात तुम्ही काही चुका करू नका. त्यानंतर पहा, आपलं पत्र पूर्णपणे टाईप करून झाले. आता त्याला आपल्याला रिव्ह्यू करायचं आहे. तर मेलिंग मध्ये जाऊन प्रिव्ह्यू, पण इथं पहिलाच पत्र असणं गरजेचं आहे. प्रिव्ह्यू वरती क्लिक करा. 100% आता आपलं पत्र फायनल झालेलं आहे आणि याला सबमिट करून द्या.